समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. प्रारब्ध ते असतं जे तुमच्या जन्माच्या वेळी पूर्वीच निर्धारित केलं जात असतं. तुमचे संचित म्हणजे तुमचं डिपॉझिट पुण्य आणि पाप आहे भगवंताच्या दरबारी, त्याची ॲव्हरेज घेतली जाते. ज्यांची पाप घोर आहेत त्यांना त्यांच्या प्रारब्धात दुःख अधिक, आणि ज्यांची पुण्य अधिक आहेत तर त्यांच्या प्रारब्धात सुख अधिक. इथली नकली सुख, तर त्यांचा ॲव्हरेज रेशो काढला जातो. तर असं 50% जसं पुण्य घेतलं 50% पाप. आता पाप आहेत अरब खरब आणि पुण्य आहेत 20-30. तर 20-30ची जी पुण्य आहेत ती 50% 10 होतील. अरब खरबचं 50% घ्यावं लागेल आणि मग त्याला सरासरी प्रमाणात वाटावं लागेल. तर या प्रकारे आपण प्रारब्धाच्या आधारे सगळं जीवन व्यतीत करतो, त्यात काही बदल होऊ शकत नाही. मग तत्वदर्शी संत भेटतात. कबीर परमेश्वरांची जी कृपापात्र संत किंवा परमेश्वर स्वतः येतात, केवळ त्याच वेळी हे परिवर्तन संभव असतं. त्यासाठी म्हटलंय की मासा घटे ना तिल बधे. मासा 1 ग्रॅमपेक्षाही कमी असतो. मासा घटे ना तिल बधे, विधना लिखे जो लेख, और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेघ. मेघ म्हणजे कायमसाठी संपवून टाकणं. प्रारब्धामधील त्या संकटांना, जी पाप तुमच्या नशिबात लिहिली आहेत, त्यांना छाटून टाकून फॉरएव्हर सही मारून टाकेल. आता हे तुला भोगावं लागणार नाही. तर ज्या कारणाने आपण तो तत्वदर्शी संत ना मिळाल्याने या सर्व ऋषी महर्षी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा विचलित राहिले. यांना आजपर्यंत भगवंताचा पत्ता नाही, परमात्मा कोण आहे. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टी ज्या आजपासून वारंवार सांगून तुम्हाला लक्षात आणून देत आहे, तुम्हाला स्वीकार होत आहेत. जर हे ज्ञान आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने तर सांगितलंच होतं आणि त्याचा विरोध इतका झाला होता परमेश्वरांना की तुफान आणलं होतं या दुष्टांनी. कबीर परमेश्वरजी यांच्यावर खूप जुलूम केले होते, परंतु ते समर्थ होते, त्यांचं काही बिघडवू नाही शकले. परंतु देवाला ओळखूही शकलो नाही आपण. अज्ञानाने इतके ओतप्रोत झालो होतो. तर आजपासून 600 वर्षांपूर्वी जर ही गोष्ट सांगितली असती जी दासाने आज तुमच्या समोर सांगितली आहे, ब्रह्मा विष्णू महेश काय, दुर्गा हिला सुद्धा पूर्ण ज्ञान नाही, ब्रह्मकडे सुद्धा अपूर्ण ज्ञान आहे, गीता ज्ञानदात्याला सुद्धा संपूर्ण आत्मज्ञान नाहीये. आता तर तुम्ही शिक्षित आहात आणि यांचे इतिहास भगवानांचे, ज्यातून हे संत आपल्याला गुणगान ऐकवत असत आणि हे आधार सांगत असत की मी शिवपुराणातून सांगतोय, मी दुर्गा पुराणातून बोलत आहे, मी विष्णू पुराणातून तुम्हाला हे ज्ञान ऐकवत आहे. तर आमचे पूर्वज जे अशिक्षित होते, संस्कृत भाषा जाणत नव्हते आणि हे काळाचे दूत हे केवळ एक संस्कृत भाषा अवश्य जाणत होते, परंतु अध्यात्मज्ञानाला अपरिचित होते. हे गुरु ब्राह्मण, जे गुरुपदी असतात तेच ब्राह्मण असतात, सामान्य व्यक्ती ब्राह्मण नाहीये, भले त्याने फीत ब्राह्मणत्वाची लावलेली असेल. माझे दादा गुरुजी छावला गाव आहे दिल्लीमध्ये, छावला गावातील जाट होते, शेतकरी, आणि 15-16 वर्षांच्या वयात ते एका संत, कबीरपंथी संत गरीबदासजींचे शिष्य बनले. घर सोडून निघून गेले. मग त्यांनी काशी विद्यापीठातून
त्यांच्या गुरुजींनी त्यांना काशी विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवलं. तिथे ते 4 विषयांचे आचार्य बनले. तर त्यांना पंडित चिदानंद नावाने ओळखलं जाऊ लागलं. जाट असून सुद्धा, शेतकरी असून सुद्धा त्यांना पंडित म्हणत. आणि माझे पूज्य गुरुदेवजी ते ब्राह्मण जातीतील होते, परंपरागत ब्राह्मण जातीतील. हरियाणामध्ये जिल्हा भिवानी, चरखी दादरीजवळ एक मोठं पैतावस गाव आहे. तिथल्या ह्या ब्राह्मण वर्णामध्ये त्यांचा जन्म होता. त्यांनाही तेही 17-18 वर्षांचे असताना शेतात पशु चारत होते, गाय चारत होते. तिथे त्यांना गरीबदासजी संत भेटले, कबीरपंथी, आणि त्यांनी त्यांना त्या अध्यात्मज्ञानाशी परिचित करवलं. तर माझे जे पूज्य गुरुदेवजी होते ते ब्राह्मण असूनही स्वतःला ब्राह्मण म्हणवत नसत. कारण ते म्हणत असत की मी ब्राह्मण नाहीये, संत आहे, मी भक्त आहे. आणि ज्या वर्णात मी जन्म घेतला आहे ते वर्तमानातील ब्राह्मण नाहीयेत. ब्राह्मण ते ऋषी महर्षी होते, जे आपले पूर्वज होते. ते परमात्म्याशी विशेष परिचित होते, जितकंही त्यांना ज्ञान होतं. माझे जे दादा गुरुजी होते ते जाट असून सुद्धा आपल्यापुढे लिहित असत पंडित चिदानंद. तर पुण्यात्म्यांनो, जे ब्राह्मण आहेत ते गुरुपदावर असतात. ब्राह्मण म्हणा, गुरु म्हणा, विद्वान म्हणा. तर या नकली ब्राह्मणांनी, ज्यांना स्वतःला ज्ञान नव्हतं, त्यांनी दुनिया भ्रमित करून ठेवली, भूतं बनवली आणि मग त्यांची श्राद्ध काढली. त्यांच्याबाबत म्हटलं जातं की त्यांनी पूर्ण मानव समाजाला परमात्म्यापासून अनेक कोस दूर ठेवलं, मिसगाईड केलं, यांना ज्ञान नव्हतं. आता ह्या कॉन्सेप्टला थोडं स्पष्ट करावं लागेल, नाहीतर ही गोष्ट गळी उतरणार नाही. कारण की प्रत्येक सत्संगात श्रोते बदलत राहतात. पुण्यात्म्यांनो, ही सत्यनारायण कथा तुम्हाला ऐकवली जात आहे. पहिले आपण सत्यनारायण कथा कशाला म्हणायचो, तर भगवान विष्णूजींच्या जीवनकथेला, त्यांच्या जीवनचरित्राला कोणी सांगत असेल तर त्याला आपण सत्यनारायण कथा म्हणत असू. म्हणजे अविनाशी परमात्म्याची कथा. सत्यनारायण म्हणजे सतसाहेब. आम्ही त्याला सत्यपुरुष म्हणतो. सत्यपुरुष म्हणा, सत्यनारायण म्हणा आणि सत्यसाहेब म्हणा. तर हे नकली जे आहेत, डुप्लिकेट, अज्ञानी ह्या विष्णूजीला सत्यनारायण म्हणत असत, अविनाशी परमात्मा म्हणत असत. आणि याच कथेतून आपण म्हणत असतो की तुम्हाला सत्यनारायणाची कथा ऐकवतो. पुण्यात्म्यांनो, सत्यनारायणाची कथा तुम्हाला आत्ता ऐकवली जात आहे. ती सत्यनारायण कथा नव्हती. त्यांनी तुम्हाला मिसगाईड केलं आहे. आता पहा, आता देवी पुराण, श्री देवी पुराण याचं सारं समाधान करून देतात. आणि हेच पवित्र पुराण हिंदू धर्माचे पवित्र अनुयायी शिरोधार्य मानतात. ह्यात जे लिहिलंय ते खरं मानतात. आज त्या सत्याला आपण स्वतः वाचत आहोत आणि परिचित होत आहोत. आणि त्या अज्ञानी लोकांनी ज्या दंतकथा ऐकून सोडलं होतं, लोकवेद, ते तुमच्याजवळ आहेच. ह्या दोघांचा निर्णय होऊन जाईल की यात खरं कोण आणि खोटं कोण. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित, ज्यात विष्णूजी स्वतः मान्य करतात की आम्ही नाशवान आहोत, आमचे जन्म आणि मृत्यू होतात. आणि हे अज्ञानी ऋषी महर्षी हे सांगत असत की ब्रह्मा विष्णू महेश तर अजरामर आहेत, अविनाशी आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत. हे लोकवेद सांगत होते. त्यांना त्यांच्या सिलेबसचंही ज्ञान नव्हतं. तर हे कशाचे टीचर होते? पहा श्रीमद देवी भागवत. हे आहे गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी.
प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. ह्याच्या 3ऱ्या स्कंधात 123 पानावर आपण वाचूया. 123वे पान आहे हे. भगवान विष्णूजी आपली माता दुर्गाची स्तुती करत म्हणत आहेत, तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा सारा संसार तुझ्यामुळेच उद्भासित झाला आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर आम्ही सारे तुझ्याच कृपेने विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. आमचे तर जन्म आणि मृत्यू होतात, केवळ तूच नित्य आहेस. आता विष्णूजी म्हणत आहेत की तूच अविनाशी आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यातूनच प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर प्रकट होणारे ब्रह्मा म्हणजे दुर्गेपासूनच ब्रह्माची उत्पत्ती झाल्याचं मान्य करतायत शंकरजी. आणि विष्णूजींचीही उत्पत्ती तिच्यातूनच झाली, दुर्गेमधून. तर त्यानंतर जर महाभाग विष्णू तुझ्यातूनच प्रकट झाले आहेत, उत्पन्न झाले आहेत, तर त्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मासुद्धा तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझी संतान होत नाही? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे, संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यात तू चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण सदैव समर्थ आहेत. ह्या 3ही गुणातून उत्पन्न आम्ही म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शंकर आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमाप्रमाणे कार्यात तत्पर असतात. नियमानुसार ज्याच्या भाग्यात जसं लिहिलं आहे केवळ तेच आम्ही देऊ शकतो, त्यात कोणी परिवर्तन करू शकत नाही. पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र सद्ग्रंथ श्री देवी पुराणामध्ये ह्या 4-5 ओळींमध्ये 4 कॉन्सेप्ट क्लिअर केल्या. एक तर हे की ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवान आहेत, यांचे जन्म आणि मृत्यू होतात. दुसरं असं झालं की ही दुर्गा यांची माता आहे. तिसरं हे झालं की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी आहेत. आणि चौथं हे झालं की केवळ हे वर्क डनच देऊ शकतात, त्यात कोणतंही परिवर्तन करू शकत नाहीत. आता दुसरा प्रसंग तुम्हाला ऐकवतो, ज्या कारणाने दासाने हे वचन म्हटलं की आजपर्यंत ना ब्रह्माजींना आध्यात्मिक ज्ञान, वेदांचं ज्ञान, ना विष्णूजींना ज्ञान म्हणजे ब्रह्माजींकडून ज्ञान प्राप्त झालं आहे श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांना. आणि अन्य ऋषी महर्षींना तर ब्रह्माजींच्या ज्ञानातूनच कळून चुकेल तुम्हाला की बाकी लोकांना त्यांनी काय उपदेश देऊन ठेवलाय. आणि मग दुर्गा इथल्या 21 ब्रह्मांडांची जननी म्हटली जाते. आणि तिच्याविषयी भगवान विष्णूजींचे काय विचार आहेत, म्हणजे भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णूजींना केवढं आध्यात्मिक ज्ञान आहे, ते वेदांना किती परिचित आहेत, हे तुमच्या समक्ष आता करेल हे देवी पुराण. आणि स्कंद पहिला पहा, हे ते दुर्गा पुराण आहे. पहिला स्कंध. अठ्ठावीस पानावर नारदजी आणि व्यासजी यांचा आपसात संवाद झाला. आणि व्यासजींनी नारदजींना प्रश्न केला की कोणता देव पूज्य आहे. तर नारदजी म्हणतात की हाच प्रश्न माझा पिता ब्रह्माने भगवान श्रीहरी विष्णूजींना केला होता. नारदजी म्हणाले, महाभाग व्यासजी, तुम्ही या विषयावर जे विचारत आहात, ठीक हाच प्रश्न माझ्या पिताजींनी म्हणजे ब्रह्माजींनी भगवान श्रीहरी विष्णूजींना केला होता. देवा आधी देव भगवान जगतचे स्वामी आहेत.
अब देखिए इनकी उआबाई सटदल उआबाई बकदा। आता नारदजी म्हणत आहेत की भगवान विष्णू सर्व देवतांचे देवता म्हणजे सुप्रीम पॉवर आहेत, सर्वात मोठे भगवान आहेत. देव म्हणजे भगवान, भगवंतांचेही भगवान, देवांचेही देव, सगळ्यांचे सरदार, सरताज भगवान जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित राहते. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतो. ते शंख चक्र गदा घेऊन राहतात, पितांबर धारण करतात, 4 भुजा आहेत. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत, जगद्गुरू आणि देवतांचेही देवता आहेत. आता इथे विष्णूजींना जगद्गुरू म्हटले आहे. जगद्गुरूचा अर्थ आहे जो सर्वांना यथार्थ ज्ञान देतो, पूर्ण विश्वाला. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करत होते, त्यांची समाधी लागली होती. हे पाहून माझे पिता ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. ब्रह्माजींनी विचारलं, प्रभो, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत भविष्य आणि वर्तमान सर्व जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवान, मग तुम्ही का तपस्या करत आहात आणि कोणत्या देवाच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? मला असीम आश्चर्य तर याचे होत आहे की आपण देवेश्वर आणि साऱ्या संसाराचे शासक असतानाही समाधी लावून बसला आहात. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून मग भगवान श्रीहरी असं म्हणाले. भगवान विष्णू लागले मग प्रवचन द्यायला. आता पहा यांचं प्रवचन. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मण, सावधान होऊन ऐका. मी माझ्या मनातील विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव, मानव सगळ्यांना हेच ठाऊक आहे की तू सृष्टी करतोस, मी पालन करतो आणि शंकर संहार करतो. परंतु तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करायची ही योग्यता जी आपल्याला मिळालीये याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुझ्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झाला आहे, म्हणजे रजगुण ब्रह्माजी आहे, आणि मला सात्विक शक्ती मिळाली आहे, म्हणजे सद्गुण विष्णूजी, आणि रुद्रमध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव आहे, म्हणजे भगवान शंकर आहेत, ते तमगुणयुक्त आहेत. त्या शक्तीच्या अभावाने तू या संसाराची सृष्टी नाही करू शकत आणि मी पालन करण्यात समर्थ नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणंही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि परोक्ष अशी दोन्ही उदाहरणं मी तुझ्यासमोर ठेवतो, ऐक. ही निश्चित गोष्ट आहे की त्या शक्तीला अधीन होऊनच मी ह्या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी करायची वेळ येतात जागा होतो. मी सदैव तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या शासनातून कधी मुक्त नाही राहू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मी कधी तर दानवांबरोबर युद्ध करत असतो. अखिल जगाला भयभीत करणाऱ्या दैत्यांच्या विकराल शरीराला शांत करणं माझं परम कर्तव्य बनून जातं. आणि इथे सांगून टाकलं आपलं आध्यात्मिक नॉलेज, सारा कचरा करून टाकला श्री विष्णूजींनी. मला सर्व प्रकारे शक्तीला अधीन होऊन राहावं लागतं, हे दुर्गाला संबोधून म्हणतायत ते. त्याच भगवती शक्तीचं मी निरंतर ध्यान करीत असतो. मी तिचीच तपस्या साधना करत असतो, तिचंच ध्यान करतो, दुर्गेचं. ब्रह्माजी माझ्या माहितीत ह्या भगवती शक्तीहून मोठे दुसरे कोणतेही देवता नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, यात किती महापुरुषांच्या आध्यात्मिक ज्ञानाची जे आहे ते आपल्याला कळलंय. एकतर नारदजींचं आणि दुसरं व्यासजींचं. व्यासजी इज द रायटर ऑफ 4ही वेद, गीता आणि 18 पुराणांचे हे लेखक आहेत. आणि हा लेखक विचारतोय नारदजींना की सर्वात पूज्यदेव कोणता आहे, कोणत्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. नारदजी म्हणतायत की माझ्या पित्याने ब्रह्माने हाच प्रश्न भगवान श्रीहरीला केला होता, विष्णूजींना.
आणि ते स्वतः तपस्या करत होते. माझ्या पित्याने विचारलं की हे भगवान, तुम्ही देवतांचे देवता, सर्वात श्रेष्ठ भगवान असून कुणाची साधना तपस्या करत आहात? कोणत्या देवाची पूजा करत आहात? कोणत्या भगवंताची पूजा करत आहात? आणि विष्णूजी म्हणतायत की मी दुर्गाची पूजा करतो. आणि माझ्या माहितीत, माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे जेवढं मला ज्ञान आहे, स्पिरिच्युअल नॉलेज, जेवढं मला ज्ञान आहे की दुर्गाहून श्रेष्ठ कोणी परमात्मा नाही, कोणी भगवान नाही, कोणी देव नाही. आता पुण्यात्म्यांनो, आता जिथे इथल्या भगवंतांना वेदांचं पूर्ण ज्ञान नाही, तर या ऋषी महर्षींना कुठून असणार, जे यांच्यावर आपण आश्रित होऊन राहिलो, ब्राह्मण गुरूंवर? ज्या अज्ञानामुळे त्यांनी आपल्या पूर्वजांना भ्रमित करून, शास्त्रविरोधी साधना करून आणि भूत बनवून दिलं, कोणाला पित्तर बनवून दिलं, आणि आता म्हणतात त्यांचं श्राद्ध करा. हे फसवत आहेत आपल्याला. काळाच्या जाळ्यात फसवलं यांनी खोलवर. आता तुम्ही स्वतः शिक्षित आहात. तोच सद्ग्रंथ विधान प्रभूंचं आपल्या जवळ उपलब्ध आहे. या शिक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याचा एकच लाभ आहे, आपण भगवंताला ओळखू शकतो. नाहीतर पोटासाठी तर कुणीही विद्वान बनो, कितीही शिक्षित असो, तो काय करेल? माया जोडायची मशीन बनून जाईल. आणि तो पूर्ण आयुष्य आपलं जीवन व्यर्थ करून टाकेल. लाखो करोडो रुपये डिपॉझिट करून ठेवेल. आणि त्याची मुलं, त्यांना तर तो ना शिक्षण देईल, त्यांना ना ही कोणती जरूरत आहे मेहनत करण्याची. ते मग त्याला फुर्र करतील, फुर्र. आणि ते पाप तर त्याच्या डोक्यावर ठेवतील आणि ते बालक बिघडून जातील. दुप्पट त्याला लॉस होईल. आपलं जीवन घालवलं आणि बालकांनाही बिघडवलं. आणि मिळणार तेच आहे जे त्याच्या भाग्यात असेल. परमात्मा त्याला अवश्य देतो, जर तो ठीक प्रकारे भक्ती करतो, साधना करतो. तर ते धन तुम्हाला मग एकाच नंबरचं मिळतं. भक्तीत जास्त ध्यान ठेवलं तर जे मिळणार आहे ते तर मिळणारच आहे. परमात्मा मग साथ होतो. तर अशा प्रकारे जर ह्या शिक्षणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तर केवळ परमात्म्याला ओळखून आणि मग दिवसरात्र एक करून आपलं कार्यही करा, परमात्म्याची भक्तीही करा. कितीही प्रयत्नशील व्यक्ती असेल, मनुष्य जास्तीत जास्त 10 तास काम करू शकतो. कुणी जास्त धीट असेल तर 12 तास करेल, जो पशुसारखा आहे. तर त्यातून 12 तासांनंतर 12 तास उरतात, त्यात 6 तास झोपले, 2 तास खायला प्यायला न्हाण्या धुण्याला लागले. 8 तासातले 4 तास तरीही तुमच्याकडे शिल्लक राहिले. त्यातला 1 तास तर मित्रपरिवाराबरोबर गप्पा माराव्या लागतात. 3 तास तर कमीत कमी परमात्म्याला दिले पाहिजेत तुम्ही. आणि ते 3 तास तुम्ही दिलेले, असं नाही की एकाच जागी बसून द्यायचे आहेत. तुम्ही चालता चालता तो वेळ कसाही, जसं ज्यावेळी तुम्ही कुणाबरोबर बोलत आहात, बोलणं संपलं की तो आपल्या रस्त्याला लागला, तुम्ही माळ उचला, ती वेळ तुमची. अशा प्रकारे सगळे मिळून जे 3 तासही तुम्ही देवाला द्याल तर बेडा पार आहे. जास्त करायची गरज नाही. आता प्रसंग चालू आहे की आपल्याला सगळ्यात आधी हे पाहायचं आहे की आपला सिलॅबस आपल्याला काय सांगत आहे. आमचे सद्ग्रंथ काय सांगत आहेत. आणि सिलॅबसच्या बाहेर आपण जर काही शिक्षण घेत आहोत तर मग आपण परीक्षेत फेल होतो. आणि हेच कारण आहे की आपले जे आध्यात्मिक गुरु होते ते आपल्या सिलॅबसशी परिचित नव्हते. आणि ज्या कारणाने त्यांनी आपल्याला दंतकथा ऐकून ऐकून आपलं जीवन नष्ट करून टाकलं. आता आपण त्या सिलॅबसला तुमच्या समोर आणत आहोत. तुम्हीही बुद्धिमान आहात. तुमच्या घरात ही पुस्तकं ठेवलेली असतील, नसतील तर तुम्ही विकत घेऊ शकता आणि पाहू शकता, ज्यांना अविश्वास आहे. एकदा आम्ही एक महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर या खूप साऱ्या शहरांमध्ये आम्ही
सत्संग केले होते 4-4, 5-5 दिवसांचे असे तंबू लावून. तर तेव्हा प्रोजेक्टरवरती हा दास दाखवत होता दुर्गा पुराण, ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म, ती जन्मपत्री ऐकवत होतो यांची. तर 2-3 म्हातारे बुजुर्ग सुशिक्षित व्यक्ती होते, ते समोर सत्संग ऐकत होते, प्रोजेक्टरवर पाहत होते. तर ते काय म्हणत होते की हे जे संत आहेत ते कोणी षडयंत्री वाटतायत, आणि याने वरचं कव्हर गीता प्रेस गोरखपूर हे बनवून ठेवलं असेल स्वतःच. आम्ही इतर इतके दिवस झाले वाचतोय ही पुराणे, हे तर कधीच वाचलं नाही, कधी पाहिलं नाही याच्यात. तर तिघेही होला हो करत होते. खरंच काहीतरी गडबड असावी, की काहीतरी नकली डुप्लिकेट पुस्तक बनवून ठेवलं असेल याने. तर मग त्यांनी ती प्रेस नोट केली, स्कंद नोट केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन घरी पाहिलं तर ते जसंच्या तसं मिळालं. तर तिथे एक भक्त बसला होता आमच्याबरोबर गेलेला, तो त्यांच्या सगळ्या हालचाली पाहत होता. ते दुसऱ्या दिवशी परत येऊन बसले. तो भक्त परत त्यांच्या जवळ बसला. त्याला माहित होतं आज तर हे उठतायत बसतायत, हे कसं काय ते कसं काय, हे असं असूच शकत नाही. काल पाहिली होती यांची स्थिती. ते दुसऱ्या दिवशी आले आणि असे बसले माना खाली घालून, आणि जे काही मी सांगेन त्यावर ठीक आहे रे, ठीक आहे रे, आणि आपापसात डिस्कस करतायत की हद्द झाली. एक म्हणतो 70 वर्षांचा झालो मी, आणि 15-20 वर्षांचा असल्यापासून पुराणं वाचतोय ही. आजपर्यंत माझ्या बुद्धीला समजली नाही ही गोष्ट जी आज या संताने लोण्यासारखी काढून दाखवली. नाम तरीही नाही घेतलं त्यांनी, म्हाताऱ्यांनी. कर्म बिघडले त्यांचे. ते मग माझ्याजवळ आले, बसले, चर्चा झाली. म्हणालो तुम्ही तुमचा जन्म सुधारा, दीक्षा घ्या. नाही, आता दीक्षा काय घेणार, आयुष्य तर निघून गेलं. आता तर ते साधना करत करत जीवनच निघून गेलं, मग साधनेचं काय होणार. त्यांना खूपशी उदाहरणं देऊन समजवायचा प्रयत्नही केला की जसं कोणी कुमार्गावर जात आहे. तुम्हाला इथून बरवालाहून दिल्लीला जायचंय, आणि तुम्ही जाऊ लागले सिरसाला, त्या लुधियानाला, आणि तुम्ही लुधियानाच्या बाजूला 100 किलोमीटर गेले, आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की तुम्ही तर दिल्लीच्या विरुद्ध दिशेकडे आला आहात. काय केलं पाहिजे? लगेच वळलं पाहिजे, अविलंब परत फिरलं पाहिजे, जर थोडीशी ही बुद्धी असेल. आणि तुम्ही म्हणत आहात की आता काय होईल आमच्या 60 वर्षांच्या साधनेचं, 20-40 वर्षांच्या साधनेचं. ती तर साधनाच नाहीये, कुमार्गावर जात आहात तुम्ही. आत्ताच वळलात तरीही लाभ होईल, पण वळेल तोच ज्याची भांग उतरलेली असेल. सगळ्यांनी भांग पिऊन ठेवली आहे काळामुळे. कबीरी माया अटपटी सब गट आण अड़ी, और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. होय होय, ही जी स्थिती एका व्यक्तीची आहे तीच सर्वांची आहे, लाखोंची, करोडोंची, हिंदूंची. जसं आपण ज्ञान ऐकवतो, एकदा तर सगळे दचकतात, मग प्रमाण पाहतात, मग सेट होतात. मग नाम घेण्याबाबत तर किती दिवस विचार करतात की उपदेशही घ्यायला हवा. किती दिवस तर विचारच करतात की आता काय होणार, मागच्या पूजेचं काय होईल. मागच्याचं काही होणार नाही, बस भूत बनणार आहे, आणि त्याला त्यागल्याने तुमचं कल्याण होणार आहे. तर लगेचच केलं पाहिजे हे काम. तर पुण्यात्म्यांनो, हे जे तुम्हाला प्रमाण दाखवले जात आहेत, तुमचा इथे प्रोजेक्टरवर विश्वास नसेल, पहिल्यांदा तुम्ही घरी जाऊनही पाहणार, आणि पाहाल तर मग स्वीकारही कराल. तर हे जे ज्ञान तुम्हाला ऐकवलं जात आहे, आता तुम्हाला कळलं आहे, श्री विष्णूजी म्हणत आहेत की दुर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान नाही, आणि दुर्गाजी म्हणत आहेत की ब्रह्मपेक्षा कोणी श्रेष्ठ प्रभू नाही, तोच अंतिम देव आहे ब्रह्म, त्याचं ओम नाम आहे. आणि सर्व पूजा त्याग करून फक्त ओम नामाचा जप करा, ब्रह्मची पूजा करा, तुम्ही ब्रह्मलोकात जाल, तुमचं कल्याण हो. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 16 मध्ये लिहिलंय की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी सुद्धा पुनर्जन्म प्राप्त करतात, आणि ही दुर्गती तशीच राहते.
श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हे ब्रह्म सांगत आहे. श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 16 मध्ये सांगत आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारन मामनुसमरण ये प्रियाति तजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचं फक्त ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. ओम इति, बस हेच. एकाक्षराचं एक अक्षर आहे ओम. मज ब्रह्मचं उच्चारण करत स्मरण केल्याने ये प्रियाति तजन देहम, जो शरीर सोडून जातानाही याचं स्मरण करत जाईल, स याति परमाम गतिम, तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला, म्हणजे अंतिम उपलब्धी जी ओमच्या जपामुळे आहे ती ब्रह्मलोक प्राप्ती आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी जन्म आणि मृत्यूमध्ये राहतात. त्यांना परमशांती नाही होऊ शकत. जोपर्यंत प्राणी जन्म आणि मृत्यूमध्ये आहेत त्याला परमशांती नाही मिळू शकत, त्यांना सुख नाही मिळू शकत. आता गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय हा काळ आहे. हा सांगत आहे 4थ्या अध्यायातील 5व्या आणि 9व्या श्लोकात, अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहे, तुला माहीत नाही, मला माहिती आहे. माझे कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीतेच्या अध्याय 2 मधील श्लोक 12 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणत आहे, अर्जुन तू असं समजू नको की तू, मी आणि हा राजा पहिले जन्माला आलेलो नव्हतो आणि पुढेही जन्माला येणार नाही. आम्ही पुढेही जन्मू आणि आधीही जन्मलो होतो. गीतेच्या अध्याय 2 मधील श्लोक क्रमांक 17 मध्ये म्हटलंय की अविनाशी त्याला जाण ज्याला मारण्यास कोणी सक्षम नाही. आणि ज्या परमेश्वराने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे. त्यामुळे गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक क्रमांक 1 ते 4 मध्ये म्हटलं आहे की जो तत्वदर्शी संत असेल तो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सारे भाग सांगेल. खोड कोण आहे, फांदी कोण आहे, मूळ कोण आहे आणि फांद्या आणि पाने काय आहेत. तो तत्वदर्शी संत ज्याचं 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात वर्णन केलं आहे की त्याला तत्वज्ञान, परमात्मा, पूर्ण परमात्म्याची माहिती तत्वदर्शी संतांकडून समजून घे, विचार. त्याची ओळख सांगितली आहे 15व्या अध्यायातील पहिल्या मंत्रात. मग 4थ्या श्लोकात म्हटलं आहे की त्यानंतर त्या तत्वज्ञानरूपी शस्त्राद्वारे अज्ञानरूपी अंधाराला, ह्या अज्ञानाला छेदून म्हणजे समजून परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक फिरून संसारात परत येत नाहीत, त्यांचे जन्ममृत्यू होत नाहीत. आणि ज्या परमेश्वराकडून ह्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, म्हणजेच ज्या परमेश्वराने ह्या सर्व संसाराला रचलंय, सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे. गीता ज्ञानदाता सांगत आहेत की केवळ त्याचीच भक्ती केली पाहिजे, तन मन धनाने, म्हणजे पूर्ण समर्पण भावाने. माझी कर म्हणत नाहीत, स्वतःसाठी म्हणतो. 8व्या अध्यायातील 5 आणि 7 मध्ये की माझं स्मरण करायचं सांगितलंय. 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात ओम नाम आहे. आणि तुला जर माझ्या जवळ राहायचं असेल तर माझं स्मरण कर, मला प्राप्त होशील. युद्धही करायचंय तुला, आणि युद्ध करावं लागलं तर शांती कुठे. गीतेच्या अध्याय क्रमांक 18 मधील श्लोक 62 मध्ये म्हटले की अर्जुन, म्हणून तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू शांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. म्हणजे तुझा परत जन्म होणार नाही, तुझा मृत्यू होणार नाही. त्यासाठी त्याने सांगितलं की तत्वदर्शी संताला विचार. 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात ते सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणतात. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक 1 मध्ये अर्जुनाने विचारलं, प्रभू तुम्ही गीतेच्या अध्याय क्रमांक 7 मधील श्लोक 29 मध्ये म्हटलं आहे की जो प्राणी त्या तद्ब्रह्मशी परिचित आहे, संपूर्ण अध्यात्माशी परिचित आहे आणि सर्व कर्मांशी परिचित आहे, तो फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, इथल्या कोणत्या वस्तूच्या लोभात पडत नाही. तर 8व्या अध्यायातील 1 मध्ये अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म. तर ते तद्ब्रह्म कोण आहे, ज्याला जाणून घेतल्यावर इथल्या कोणत्याही वस्तूची डिमांड राहत नाही, तो यातून सुटकाराच इच्छितो.
गीता ज्ञानदाताने 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात म्हटलं की तो परमक्षर ब्रह्म आहे आणि त्याला शरण जा, त्याच्या कृपेने तू 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात मग तुझा पूर्ण मोक्ष होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला दाखवतो दुर्गाजींचे अध्यात्मज्ञानाचे विचार आणि वचन, जे श्री हिमालयजीला ऐकवत आहेत. पहा, देवी पुराण, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित, 562 पानावर, 7वा स्कंध. संक्षिप्त देवी भागवत 562 पानावर, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे हे. आणि ज्याला विश्वास नाही त्यांनी आपल्या घरी जाऊन पहा. 562 वर देवी हिमालय राजाला ज्ञानोपदेश देत आहे, आपलं पुण्यवचन ऐकवत आहे, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करत आहे, ब्रह्मच्या विषयी माहिती देत आहे. श्री देवीजी म्हणू लागली, पर्वतराज, त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं. आधी तर स्वतःविषयी फट्टे मारले आहेत की माझी पूजा करा, असं कर तसं कर, आणि मग सांगते की नाही, जर तुला योग्य लाभ हवा असेल तर मी सांगते. त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं, जो प्रकाश स्वरूप, सर्वांच्या अत्यंत समीप आणि स्थित, हृदयरूपी गुहेत स्थित असल्याने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमपद प्राप्य आहे. तो सर्व प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. आता जास्त न वाचता आपण, तो आहे परमसत्य आणि अविनाशी तत्व आहे. सौम्य त्या वेदण्यायुक्त लक्षाचे तू वेधन कर, मन लावून त्यात तन्मय होऊन जा. सौम्य उपनिषदांमध्ये सांगितलेलं महान अस्त्ररूपी धनुष्य घेऊन त्यावर उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण संधान कर आणि मग भावानुगत चित्ताद्वारे त्या बाणाला खेचून त्या अक्षररूपी ब्रह्मलाच लक्ष्य बनवून वेध कर. प्रणव ओम तर धनुष्य आहे, प्रणव ओम धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्मला त्याचं लक्ष्य म्हटलं जातं. म्हणजे जीवात्मा ओम नामाचा जप करेल आणि ब्रह्मला प्राप्त करायचा उद्देश ठेवेल. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण, कारण ब्रह्मकडे संकेत करत आहे, ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानते ही देवी. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण, बाकी सगळ्या गोष्टींना सोडून दे, म्हणजे सर्व पूजा सोडून दे. हाच अमृतरूपी परमात्म्याकडे पोहोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचा हाच सुलभ मार्ग आहे. ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ह्या ओममुळे होणारी जी परमगती आहे ती सांगितली जात आहे. ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. यामुळे अज्ञानरूपी अंधाराच्या सर्वथा पलीकडे आणि संसार समुद्राच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त होशील, तुझं कल्याण हो. ओम नामाचा जप केल्याने ब्रह्मला प्राप्त होशील. आणि तो ब्रह्म कुठे राहतो हे पहा. हे 563 पानावर आपण वाचत आहोत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सुरेश सुखदेव जाधव. आपण कुठून आलात? मुक्काम गुंफावाडी, तालुका, जिल्हा लातूर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी 1980 पासून ब्रह्म परब्रह्म म्हणायची पांडुरंगाची भक्ती साधना करत होतो. आणि ती भक्ती साधना करत असताना त्याच्यामध्ये आमची एवढी प्रगती झाली या आम्ही स्वतः प्रबोधनकार झालो आणि लोकाला ज्ञान देण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करू लागलो. परंतु त्यामध्ये आम्हाला संतुष्टी होत नव्हती. कारण तुकाराम महाराज म्हणायचे, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे,
ए रे ते माईक दुःखाची जणती नाही आदी अंती अवसान। एक देव नसेल तर दुःख प्राप्त होते, मग हा एक देव कोणता आहे ह्याचा आम्ही शोध करायचा। मग कधी ब्रह्मा विष्णू महेश एक रूप असणारे दत्त आहेत त्यांची सेवा करायची, मग असं कधी शिवच मोठा आहे वाटायचं त्यांची सेवा करायची, कधी विष्णू मोठा आहे त्यांची सेवा करायची, ह्यांचा अवतार पांडुरंगाचा आहे म्हणून पांडुरंगाची सेवा करायची। अशी आम्ही भक्ती साधना करत होतो, परंतु आम्हाला समाधान लाभत नव्हतं। गीता ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवानी सांगितलं आहे तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल, गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितले, हे अर्जुना तुला जर मोक्ष मिळवायचा असेल तर तत्वदर्शी संताला जाऊन भेट। नंतर आम्हाला प्रश्न पडायचा तत्वदर्शी संत कोण आहेत? मग हे उपाधी लावतात आम्ही संत आहोत, त्यांच्याकडे जायचं, त्यांना विचारायचं बाबा तत्वदर्शी संताची आम्हाला ओळख पाहिजे, तर ते आमचं समाधान करत नसत। त्यानंतर आम्ही आणखी गीतेचं अध्ययन करायचं। गीता अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितले, हे अर्जुना मी काळ आहे आणि सर्वांना खाण्यासाठी आलेलो आहे, आणि ही मूळ जन मला कृष्ण मानतात। मग आम्हाला संशय निर्माण व्हायचा, बाबा आपण तर ह्या कृष्ण परमात्माची भक्ती करतोय आणि हे तर काळ म्हणतोय, मग हे काळ काय आम्हाला समजायचा नाही। त्याच्यानंतर पुढे जाऊन गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलेलं आहे, ओम तत्सत इति निर्देशक त्रिविध समर्थे ब्रह्मणे नमः। मग हाच खरा मंत्र असेल, त्याचा आम्ही जप करायचा, पण त्याच्यामधून संतुष्टी प्राप्त व्हायची नाही आणि त्याचा अर्थही आम्हाला कळायचा नाही। माऊलीनं सांगितले, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे। मग हे अजपा काय आहे ह्याचा शोध करायचा। अनेक साधू संतांना विचारलं, त्यांनी सांगितलं स बाहेर सोडायचं, ह आत घ्यायचं, असा जप आहे। तरी हा परिपूर्ण जप आहे का? आम्हाला त्यावेळेस वाटायचं हाच खरा जप असेल, मग त्याची साधना करायची। त्या साधनेपासून काही लाभ मिळायचा नाही। 1980 पासून 2013 पर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचं काम केलं, पण आमचे आजार वाढत गेले, आम्हाला डोळ्यानं दिसणं असं झालं। मग आपला एक देव कोण आहे, सबका मालिक एक, साईबाबाचा मंत्र नंतर आम्हाला आवडायचा, त्यांच्या वाऱ्या करायचं, पण मालिक कोण आहे? सबका मालिक एक आहे म्हणून गेले, मग तेच असतील एक मालिक, पण त्यांचीही संतुष्टी झालेली नाही। त्यानंतर आमचे डोळे गेले, आम्ही सर्व्हिस करत होतो, सर्व्हिसचा प्रॉब्लेम येऊ लागला। सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि वारकरी समुदायामध्ये जी भक्ती साधना देत होते ती भक्ती साधना करत होते, मला असं विचारायचं आहे की इतके वर्ष तुम्ही ही भक्ती साधना करत होतात, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य कोणी साधू संतांकडनं नामदीक्षा किंवा उपदेश किंवा अनुग्रह घेतला होता का? होय, घेतला होता। मी 1984 साली ओम शांतीचा मंत्रोपदेश घेतला होता आणि त्यासाठी आबू पहाडला गेलो होतो। तिथं 8 दिवस राहिलो आम्ही आणि त्यांचं सर्व ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांनी सांगितलं किंवा हा शिवबाबा सर्वात श्रेष्ठ परमात्मा आहे आणि हेच पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यांची साधना केल्याने तुम्हाला मोक्ष मिळेल। त्यानंतर त्यांच्या शेवटच्या दिवशी मेडिटेशन झालं आणि मेडिटेशन हे त्रिकुटापर्यंतच झालं, आम्हाला 10वे द्वारापर्यंत ज्ञान होतं। त्यामुळं आम्हाला वाटलं की हे परिपूर्ण नाही, आमची संतुष्टी झाली नाही, आम्ही तिथून परत आलो। जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही ब्रह्मकुमारी या संस्थेशी जोडले गेले होते आणि त्यांनी जी भक्ती साधना दिली होती ही तुम्ही किती वर्ष केली? मी ही साधना 4 वर्षापर्यंत केली। या 4 वर्षाच्या साधनेमध्ये आपल्याला काही लाभ किंवा अनुभव प्राप्त झाला का? ह्या 4 वर्षाच्या साधनेमध्ये आम्हाला काहीही अनुभव प्राप्त झालेला नाही, उलट शरीराची थोडीशी चढचण म्हणजे चिड अशी भावना निर्माण झाली शरीरामध्ये की थोडंसं क्रोध यायला लागला।
की असं करतो तसं करतो, आम्ही आमची भक्ती श्रेष्ठ आहे असं वाटत होतं, परंतु लाभ तर काहीच नाही, लाभ झालेला नाही. मग आपण अन्य कोणी संतांकडनं नामोपदेश घेतला का? आमची सुरुवातीला जी वैष्णव संप्रदायाची परंपरा चालू होती ती आम्ही चालूच ठेवलेली होती, परंतु त्याच्यातून हा शोध करत होतो. त्यानंतर आम्ही निर्मला देवी कुंडलिनी जागृत या पंथाकडे गेलो. तिथं आम्ही कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केला. आमची कुंडलिनी जागृत झाली. आम्हाला एक 7-8 तासाचा लाभ प्राप्त झाला, आनंद मिळाला, पण तो आनंद कुंडलिनी उतरली की आनंद संपला. त्याच्यामुळे आम्हाला मोक्ष मिळू शकला नाही. ज्याप्रमाणे घोडा मोकळा सोडला परंतु तबेल्याचा दरवाजा बंद आहे, अशी अवस्था झाली. आम्हाला मोक्ष त्यातून प्राप्त होणार नाही हे सिद्ध झालं आणि ती आम्ही साधना सोडून दिली. त्यानंतर आणखी एक मी साधना केलेली आहे राधास्वामी पंथाची. 2014 मध्ये मी राधास्वामी पंथाला जुडलो. त्यांचे 5 नाम घेतले. सकाळी 2.5 तास आणि संध्याकाळी 2.5 तास अशी त्यांची मेडिटेशन केलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बुकलेटर झालो आणि 20 सेंटरमध्ये मी राधास्वामीचं प्रवचन केलं आणि त्याच्यामध्ये काही संतुष्टी झाली नाही. माझे डोळे कमी कमी होत चालले, मला ते वाचता येईना गेलं. मी प्रार्थना करायची परमात्म्याला, मी तुमची सेवा करत आहे, मला तुमची सेवा करण्यासाठी डोळे तरी द्या, परंतु ते डोळे काही मला आले नाहीत, म्हणून तिथेही मला काय लाभ भेटला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही परमेश्वरा प्राप्तीसाठी अगोदरपासून भाविक होता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संत यांच्याशी संपर्क साधला, त्यांची भक्ती साधना तुम्ही समजून घेतली, ती भक्ती साधना तुम्ही अनुकरणसुद्धा केली. असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच भक्ती घ्यावी? महत्त्वाचं कारण असं आहे की आपण वैष्णव संप्रदाय हे सर्व संप्रदाय बघत आलो, परंतु ह्याच्यामध्ये सुख शांती समाधान मिळत नाही असं दिसल्यानंतर आमचे चुलते संत रामपालजी महाराजांना 2013 मध्ये जुळलेले होते. ते सांगितलं, अरे तुझे रोग वाढत चालले, तू कीर्तन करतो, प्रवचन करतो, प्रबोधन करतोस, तुला देवाची प्राप्ती होत नाही आणि तू आमच्याकडे आणि हे संत रामपालजी महाराजांचे सत्संग पहा. आम्ही त्यांनी सांगितल्यानंतर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहू लागलो. त्याच्यामध्ये खरं ज्ञान दिसू लागलं. महाराजांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे गीता उघडून सांगू लागले की बाबा, गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये, हे अर्जुना, तुला जर मुक्ती मिळवायची असेल तर तत्वदर्शी संताला जाऊन भेट. आणि तत्वदर्शी संत जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराजच आहेत हे सिद्ध करून दाखवलं. आणि त्यानंतर आम्हाला वाटलं हे सांगतात हे बरोबर आहे. गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलं, सर्व धर्म परित्याज्यम एकम शरणम व्रज. आम्ही त्याप्रमाणे ती पूर्वी भक्ती करायचो, परंतु ही शरणम व्रज, शरण जा, अशा शब्दाचा अर्थ त्यांनी शरण ये असं म्हणायचं आणि आम्ही त्या देवांना शरण जायचं. मग खरा अर्थ आम्हाला जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी भेटल्यानंतर त्यांनी शब्दकोश काढून दाखवला आणि त्या शब्दकोशामध्ये शरणम व्रज, व्रजचा अर्थ जा असा आहे हे आम्हाला त्यावेळेस कळालं. त्याच्या अगोदर आम्हाला कळालं नव्हतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला गीतेचा सरळ आणि सोप्या भाषेत अर्थ सांगितला, जे की तुम्ही याच्या अगोदर जी भक्ती करत होतात त्या भक्तीमधून आपल्याला ती गीता समजली नव्हती. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात आणि जी अगोदरपासून तुम्ही जी भक्ती साधना करत होतात त्या ज्ञानामध्ये काही फरक आहे का? ह्या ज्ञानामध्ये भरपूर फरक आहे. हा त्यांनी सांगायचं, बाबा मोक्ष मिळतोय, पूर्वीच्या ज्ञानामध्ये मोक्ष मिळतोय, परंतु स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोका होवा जन्मा मा. मग हे असं का सांगतात बाबा? मोक्ष तर मिळाल्यानंतर आपल्याला खाली यायचं नाही, मग हे खाली यायची इच्छा का करतात? मग संत जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला मोक्ष म्हणजे सतलोक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे जन्म मरणाचा रोग लागलेला आहे ह्या रोगापासून तुमचं प्रथम निवारण होईल. तिथं तुम्हाला एकनुरी तत्वाचं जीवन मिळेल, जिथं की कधी आजार नाही,
कधी मृत्यू नाही, कधी वृद्धावस्था नाही. आपल्या स्वतःच्या आत्म्याचा 16 सूर्य इतका प्रकाश आहे. आणि जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की इथं जे तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की आपला तो एक देव करून घ्यावा, तर तो देव कोणता आहे त्यांनी दाखवून दिलं की कबीर परमात्मा हेच देव आहेत. ते मनुष्य सदृश्य आहेत आणि तख्तावर विराजमान आहेत. हे आम्हाला जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ह्यांनी सांगितल्यावरच कळलं. त्याच्या अगोदर आम्ही गीता वाचली, भागवत वाचलं, तुकाराम गाथा वाचला, परंतु आम्हाला कळालं नाही. कारण गाथ्यामध्ये सांगायचे सतत तुम्ही चिंतन करीत राहा आणि त्या चिंतनानं तुम्हाला देव भेटेल. परंतु ते चिंतन कोणतं करायचं? आपला तो एक मंत्र जाणा म्हणून सांगितला त्यांनी, रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणा. मग ह्या मंत्राचा आपण किती जरी जप केला तरी आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही. ही ज्यावेळेस जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली त्यावेळेस सांगितलं. गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सर्व धर्म परित्याज्यम एकम शरणं वर्ज हे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला कळवून दिलं. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 अध्याय ओम तत्सत इति निर्देशक त्रिविध समर्थे ब्रह्मणे नमः. हा मंत्र आम्हाला गीतेमधून मिळालेला आम्ही पाठ करायचा, परंतु त्याचा अर्थच आम्हाला कळायचा नाही. तर ओममध्ये जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी अगदी खुलं करून सांगितलं की ओममध्ये 7 मंत्र आहेत, ती 7 देवतेची आहेत. मग ह्या देवता जर आपल्यापाशी आहेत, मग ह्या देवतेचा आम्ही जपच करत नव्हतो, ओम ओम म्हणायचं असं. मग ते 7 मंत्र मिळायचे. नंतर माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये की अजपा जपणे उलटपणाचा तेही मनाचा निर्धारो असो. मग हा अजपा काय आहे हा आम्हाला कळायचाच नाही. मग ज्यावेळेस जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की अजपा हा जो मंत्र आहे तो सतनाम आहे आणि हा सतनाम त्याने आम्हाला सांगितला, तो आम्हाला कळाला. त्यानंतर सारनाम अशी नाम दीक्षा जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ही 3 टप्प्यामध्ये देतात. आणि ह्या विश्वामध्ये खरं ज्ञान देणारा संत जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांशिवाय दुसरा कुणीही नाही. आणि त्यांनी ही दीक्षा दिली म्हणून आम्हाला गीता ज्ञानेश्वरी कळाली, अन्यथा आम्हाला गीता कळालीच नसती. कारण क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सगळा, आयुष्य खातो काळ सावकाश. मग ही नाशिवंत देह आहे, हा जाणार आहे आणि काळ ह्याचं आयुष्य खातोय. मग हा काळ कोण आहे? मग काळ आम्हाला जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी दाखवला. ही काळ काय आहे, ह्या काळ बघा आणि तो तुम्हाला खाण्यासाठी आलेला आहे. कारण गीता अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितले, हे अर्जुना मी काळ आहे आणि मी सर्वांना खाण्यासाठी आलेलो आहे. तो काळ आम्हाला जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडूनच कळाला, अन्यथा आम्ही एवढी भक्ती करून ते कळाला नव्हता. ते कळवून देण्याचं काम या विश्वामध्ये फक्त आणि फक्त जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच करत आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची तुम्ही जी भक्ती साधना केली त्या भक्ती साधनापोटी आपल्याला गीतेचं ज्ञान कळालं, जे की ज्ञान तुम्हाला अन्य साधनेतनं कळालं नव्हतं. मला असं विचारायचं आहे की ही जी भक्ती साधना संत रामपालजी महाराज देतात, या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला का? या भक्ती साधनेमधून आमचे पहिली भक्ती करून आमचे डोळे गेले. मग आमच्या चुलत्यांनी सांगितलं तुम्ही चला. आम्ही हिसारला गेलो. प्रथम गेल्यानंतर तिथं पाहिलं सगळं अवस्था की जणू का आम्ही इथं स्वर्गामध्येच आलो असं वाटायला लागलं. आणि तिथं इतकं प्रेमानं बोलणं, भंडारा व्यवस्थित. हे झाल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की भंडारा करा. तिथं भक्तजण अगदी आनंदानं आमच्या जवळ आले आणि प्रेमाचं आलिंगन देऊ लागले. किती प्रेम! हे प्रेम आम्हाला कुठेच मिळालं नव्हतं. ते प्रेम हिसार, सतलोक आश्रम बरवाला यामध्ये गेल्यानंतर मिळालं आम्हाला. आणि आम्हाला लगेच वाटलं की परमात्माची नामदीक्षा घ्यावी. आम्ही लगेच ताबडतोब परमात्माची नामदीक्षा घेतली आणि परमात्माच्या दर्शनासाठी आम्ही लाईनमध्ये उभारलो. आणि परमात्म्याने आम्हाला विचारलं,
अरे बाबा तुम्ही कुठून आलेला आहात? आई म्हणले मी राधास्वामी पंत सोडून आलेलो आहे. त्यांनी सांगितलं फार चांगलं केलंच, अगदी वेळेवर आलात. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझे डोळे गेलेले होते. मी नंतर मला नामदानाचं जे कार्ड दिलेलं होतं ते कार्ड बघू लागलो आणि त्या बघितल्यानंतर ते शब्द मला आपोआप वाचा येऊ लागले. हा मला प्रथम लाभ झालेला आहे. आणि दुसरा म्हणजे मनुष्याचं जीवन मरण आणि मोक्ष, जीवन मरण नाहीसं होणं आणि मोक्ष मिळणं हे तिथंच कळालं आम्हाला की आपला जीवन मरण समाप्त होते आणि आपल्याला मोक्ष मिळतो. ही जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या दीक्षा घेतल्यानंतरच कळालं, अन्यथा आम्हाला समजलेलं नव्हतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा घेतली त्यामुळे जी आपली दृष्टी गेली होती ती दृष्टी परत आली आणि आपल्याला जो जन्माचा उद्देश आहे की या जन्ममरणाच्या चक्रातनं आपल्याला सुटायचं आहे तो मार्ग आपल्याला कळाला. तर मला असं विचारायचं आहे की हा मार्ग कळण्यासाठी आपण नाना तऱ्हेची भक्ती केली, भक्तिविधी केली, नाना तऱ्हेच्या संतांना जाऊन तुम्ही भेटले, त्यांची अनुग्रह घेतला. तर या अनुग्रहामध्ये आपल्याबरोबर जे संत, जे आपले भाविक, जे आपले सहकारी जुडले गेले होते ते सहकारी, तसेच जे आत्ता आपल्याला बघत आहात ते श्रोतावर्ग, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही, परंतु सर्व भक्तांना, वैष्णव संप्रदायातील भक्तांना, ओम शांतीतील भक्तांना, धनधन सद्गुरूतील भक्तांना, राधास्वामीमधील जे काही माझे बांधव आहेत त्यांना मी प्रार्थना करू शकतो की बाबांनो, आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल, जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल, तर या विश्वामध्ये जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या अनुग्रहाशिवाय इतर कुणाच्याही अनुग्रहानं मुक्ती मिळणार नाही. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्रार्थना आहे आणि तुमच्या चरणी मी काकलूत अर्पण करीत आहे. सर, जर कोणी भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर तो भगत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे भरपूर चॅनलवर सत्संग चालू आहेत आणि त्या सत्संगाद्वारे, त्याच्या सत्संगामध्ये एक मोबाईलचा नंबर येतो, त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल. जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजीच्या दयाकृपेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र खुललेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता किंवा ज्ञानगंगा, जीने की राह हे ऑनलाईन करून पुस्तक मागवू शकता आणि ते पुस्तक पूर्णपणे वाचा. अगोदर तो अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतर ती नामदीक्षा तुम्ही प्राप्त करा. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी 1 रुपयाही खर्च येत नाही. विनामूल्य नामदीक्षा आत्तापर्यंत कुणीही दिलेली नाही आणि जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी आपल्या डोरपर्यंत नामदीक्षा आणून पोच केलेली आहे. ह्याचा लाभ घ्या ही सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.